राहिलं. टोकन किती टाकलं तुम्ही? मला 1000 रुपये टोकन टाकलं. केव्हा टाकलं होतं? गुरुवारी टाकलं. मागच्या बुधवारी मित्रांनो 1000 रुपये त्यांनी टोकन टाकलं होतं. याच्या अगोदर पण मी तुम्हाला टोकन वापस केलं वाटतं हा ना? तुम्ही अगोदर मला टोकन टाकलं होतं. नंतर मग पाऊस मिळत तुम्ही आले ना, तुम्हाला मी टोकन वापस केलं होतं. हे बघा मित्रांनो, आपलं असं काय जर तुमची काही अडचण असेल ना तर तुम्ही सांगून द्या की आकाश बसची अडचण आपलं येणं जमणार नाही. मित्रांनो दादांनी 8 बच्चे घेतले, पुण्यावरून आले होते गाडी घेऊन. पण मग 8 बच्चे त्यांनी बघा क्वालिटी काढलेली आहे, 1 नंबर क्वालिटी. दाम वगैरे आपण त्यांना विचारू, तुम्ही फक्त क्वालिटी नोटीस करा. फक्त आता 8 बच्चे काढलेले, त्यांची जागा कमी गाडीची, पैशाचा बजेट नुसार ते म्हणाले आकाश आम्हाला बजेट एवढाच आहे. ते बच्चे गेलं घ्या ते बच्चे घ्या. हे पण बघा, हे बघा बच्चे केवढं मोठे ते हा बघा कोटाचा. दादा कुठे गेले शेखर दादा? क्वालिटी कशी वाटली ते सांगा अगोदर. 1 नंबर आहे. तुम्ही कुठून आले? पुण्यातून. बरं, जो दाम घेतला तोच सांगा. आपण घेतले 7700. 7700 ने 2 मिनिटं लावून घ्या. मित्रांनो 7700 प्रमाणे आपण त्यांना ही क्वालिटी दिलेली आहे. त्यांनी ही आणली. पुढचे काच खोलून घ्या. बरोबर. तर दादा सौदा कसं काय वाटला? काही जास्त तानातानी वगैरे? बरोबर. तुम्ही जो टप्पा दिला होता का तर तुम्ही 8ला पण आले असते, पण आपण तसं केलेलं नाही. बरोबर आहे का नाही? तुमच्या बोलण्याचं फक्त आपण 200 रुपये वाढवले, कारण की तुम्ही योग्य टप्पा दिला म्हणून आपण पण तुम्हाला काय जास्त ताणून पाहिलं नाही. मित्रांनो आम्ही सांगताना 8.5 सांगितलं होतं, दादाने 7.5चा टप्पा दिला. तर आपण आणताना 8ला पण त्यांना दिले असते, पण आपण तसं काय केलं नाही. फक्त 2 शेवटचे वाढवले आणि त्यांना ते पट्टी दिलेली. त्यांना आपण 7.5ला दिली असती जर त्यांची क्वांटिटी जास्त राहिली असती तर, या हिशोबाने. पण त्यांची क्वांटिटी कमी होती 8ची, त्याच्यामुळे आपण दिलेली. दादा क्वालिटी खुश 1 नंबर आहे. हां चालेल, व्यवस्थित जाऊ द्या. काही खाल्ल्यानंतर त्यांना पाणी पाजा. हो, घरी गेल्यावर कॉल करा, बाकी तुम्हाला सल्ला देऊन देईल. हो, पेमेंट वगैरे करून घ्या.